मित्रांनो, प्रार्थना अशी करा की जसे सर्व काही देवावर अवलंबून आहे आणि प्रयत्न असे करा जसे सर्व काही फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. मित्रांनो, फक्त तुमच्यावर सगळं काही अवलंबून असतो. देवाकडे फक्त आपण विश्वास ठेवायचा असतो. आपले प्रयत्न शेवटपर्यंत ठेवा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आजच्या या नवीन कुंभ राशीच्या व्हिडिओमध्ये. वर्ष 2026 सुरू होणार आहे. वर्ष 2026चा एक मोठा स्फोट, मोठा बदल. तुम्ही त्याला नेगेटिव्ह म्हणा किंवा पॉझिटिव्ह, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे, तेही सविस्तरपणे. मित्रांनो, 120 दिवसांसाठी शास्त्रांमध्ये ज्यांना सर्वात जास्त जबाबदारी दिलेली आहे असे देवतांचे गुरु बृहस्पती, ते त्यांच्या कक्षेत जिथे ते परिक्रमा करतात तिथे अतिशय शक्तिशाली होणार आहेत, म्हणजेच वक्री होणार आहेत 120 दिवसांसाठी. 11 नोव्हेंबर 2025 पासून ते 11 मार्च 2026 पर्यंत. आता हे बृहस्पतीचे वक्री होणे म्हणजे तुमच्या कुंभ राशीसाठी शुभ आहे की अशुभ, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हा कार्यक्रम, हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण हवे असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आता तुम्ही थोडक्यात जाणून घ्या की वक्री काय असतं. वक्री म्हणजे काय? बघा, सर्व ग्रह सूर्याभोवती परिक्रमा करत असतात. प्रत्येकाची स्वतःची गती असते. बृहस्पती 1 वर्ष घेतो पूर्ण परिक्रमा करण्यासाठी. पृथ्वी सुमारे 365 दिवस, राहू 1.5 वर्ष, शनी 2.5 वर्ष, बुध 22 दिवस आणि मंगळ 45 दिवस. जेव्हा पृथ्वी बृहस्पतीच्या मध्ये येते आणि दोघांच्या गतीत फरक पडतो तेव्हा पृथ्वीवरून असे वाटते की बृहस्पती उलटे चालले, पण प्रत्यक्षात तसे नसते. फक्त गतीत फरक पडतो. वक्री झाल्यामुळे आपल्यावर त्या भावाशी संबंधित उलट परिणाम होतो. तो ग्रह ज्या भावात वक्री होतो त्या भावाशी संबंधित गोष्टींमध्ये अंतर्मुखता, शोध, रिसर्च आणि विशेष परिणाम मिळतात. कुंभ राशीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुमच्या राशीपासून 6व्या भावात बृहस्पती वक्री होणार आहेत. 6वा भाव म्हणजे ऋण, रोग आणि शत्रू, स्पर्धा, कोर्ट केस इत्यादी गोष्टी. म्हणजे जर तुम्ही स्पोर्ट्स क्षेत्रात असाल किंवा जाण्याचा विचार करत असाल तर 120 दिवस तुमच्यासाठी चांगले आहेत. जर तुम्ही काही बेकायदेशीर प्रकरणात अडकले असाल, कोर्ट कचेरीमध्ये फसलेले असाल आणि सर्व दरवाजे बंद झालेले असतील तर हे वक्री बृहस्पती उच्चस्थानी होऊन वक्री होत आहेत, म्हणजे तुमच्यासाठी प्लस पॉईंट आहे. कोणीतरी व्यक्ती तुम्हाला मदत करेल, सपोर्ट करेल. त्यांची वक्री दृष्टी 12व्या भावावर पडते. जर तुम्ही परदेशात असाल किंवा फॉरेनशी संबंधित काही कामं करत असाल तर प्रमोशन, ग्रीन कार्ड, PR यासारख्या गोष्टी मिळण्यात चांगली प्रभाव तुम्हाला पडू शकतात. तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, हॉस्पिटॅलिटी किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट फील्डमध्ये असाल तर हा काळ खूप चांगला आहे. या काळात तुम्ही प्रॉपर्टी किंवा फॅक्टरी संबंधित कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर नवीन लोन घेऊ शकतात. हो, काही शत्रू सक्रिय होतील पण शेवटी जिंकणार तुम्हीच. 3 डिसेंबरला बृहस्पती वक्री होऊन तुमच्या 5व्या भावात जातील. संतान, गर्भधारणा, फॅमिली प्लॅनिंग, प्रमोशन किंवा अचिव्हमेंटसाठी हा काळ चांगला आहे. जर तुम्ही अध्यापन, सल्लागार, डॉक्टर किंवा मॅनेजमेंट फील्डमध्ये आहात तर 3 डिसेंबर नंतर तुमची प्रगती नक्की होईल. 2026 साल कुंभ राशीसाठी एक मोठा पॉझिटिव्ह बदल घेऊन येईल. पूर्वी प्रेमसंबंधात तणाव किंवा अडचणी होत्या, पण ते 3 डिसेंबर नंतर सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील. मी इतक्या खात्रीने का सांगतो? कारण वक्री बृहस्पतीची दृष्टी तुमच्या 1ल्या, 5व्या आणि 11व्या भावावर असेल. धनलाभ आणि भाग्यावर राजयोग तयार होईल कुंभ राशीसाठी. करिअर बदल, प्रमोशन किंवा प्राप्ती निश्चित आहे. फक्त प्रयत्न आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हे दिवस शुभ आहेत. फॉर्म भरा, प्रवेश घ्या आणि लक्ष साधा. 7.5 सुद्धा संपत आहे. 2026 मध्ये नवग्रहांचे फळ जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला नक्की कमेंट्स करा. रोज हनुमान चालिसाचे पठण करा, याने तुम्हाला लाभ होईल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.